नमस्कार मित्रांनो, सोशल वर्क इंडिया ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बरेच दिवस झाले हवामान विभागाच्या ज्या काही इन्फॉर्मेशन असेल तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवले नाही. त्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त करतो आणि आज हवामान विभागाअंतर्गत जी काही इन्फॉर्मेशन आलेली आहे त्या इन्फॉर्मेशननुसार आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता की जे मालदीवच्या महासागरात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण आज दिवसभरात पाहिला असेल आणि उद्याही त्याचा काही परिणाम आपल्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये होणार आहे आणि आपल्याला दिसून येणार आहे. तर आज दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं असेल आणि उद्याही त्या स्वरूपाचं वातावरण तयार होणार आहे आणि काही भागामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानेही अंदाज वर्तविलेला आहे. परंतु आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती आहे की ज्या भागामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो आपण त्या भागामध्ये आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता की सर्वप्रथम साताऱ्याचा काही भाग येतो आणि सोलापूर, नांदेड आणि हैदराबाद हा जो भाग आहे आणि अहिल्यानगर या भागामध्ये आपण बघू शकता की ढगाळ वातावरण तयार झालं असून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज वर्तविलेला आहे. परंतु आपण बघू शकता की ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं असून त्या भागालगतील काही भागांमध्ये जो हवामान विभागाने अंदाज वर्तविलेला आहे त्या संदर्भात आपण बघू शकता की कोणत्या भागामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो. तर जो सातारा लगतील भाग आहे, दौंड असेल, बारामती, कुरोली, भोर, पुण्यालगतील भाग आहे, तर महाड, चिपळूण, पटेन हा जो भाग आहे, तर रत्नागिरीचा काही भाग ह्याच्यामध्ये येतो. इस्लामपूरचा भाग आहे, कोल्हापूर लगतील काही क्षेत्र आहे, म्हसवडचा काही भाग येतो, कोरोलीचा काही भाग आहे, जतचा काही, पंढरपूरचा भाग आहे. तर या भागामध्ये काही ठिकाणी आपण बघू शकता की रिमझिम स्वरूपाचा का अवकाळी होईना पाऊस हा होऊ शकतो. तर आपण सोलापूर लगतील काही भाग पाहिला तर आपण बघू शकता की लातूर, लोहारा, उदगीर, आमपूर, पारली, कलम हा जो काही भाग आहे तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपण बघू शकता की वातावरण हे ढगाळ आहे आणि त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. तर आपण वर पाहिलं तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की राहुरी, अहिल्यानगर, पैठण हा जो काही भाग आहे, तर या भागालगतील काही क्षेत्र आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा मित्रांनो तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर हा जो अंदाज आहे, तर हा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. आपण सॅटेलाइटच्या द्वारे आपल्यापर्यंत हा जो भाग आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, अशा स्वरूपाची माहिती जी आहे, ती माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, पुढील जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आपण बघू शकता की हे जे क्षेत्र तयार झालेलं आहे, तर हे क्षेत्र पुढील काही दिवसांमध्ये त्याचा प्रवास जो आहे तो कोणत्या दिशेने राहणार आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना त्याचा काही सामना करावा लागणार आहे का? त्यासाठी आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जेही माहिती असेल तर ती माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सदैव पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करणं गरजेचं आहे. ज्या अर्थी आपण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत ती माहिती आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून
इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.